पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेटचा कर्जदार अटकेत। पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अपहार प्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कर्जदाराला अटक केली आहे। महेंद्र साईनाथ मंडलिक वय 44 वर्ष, राहणार शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असं अटक केलेल्या कर्जदाराचं नाव आहे। न्यायालयानं त्याला 5 दिवस अर्थातच 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। सुभाष अश्रुजी आंग्रे वय 75, राहणार अळकुटी, तालुका पारनेर यांच्या फिर्यादीवरनं पारनेर पोलीस ठाण्यामध्ये चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळातील सदस्य यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। संशयित आरोपींनी फिर्यादीसह इतर ठेवीदारांना जास्त व्याजदराचं आमिष दाखवून ठेवी स्वीकारून सुमारे 2,50,38,613 रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान सदरचा गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत। पोलिसांनी ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले असून अपहाराची रक्कम सुमारे 6 कोटीवर पोहोचली आहे। या गुन्ह्यामध्ये महेंद्र मंडलिक याचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याला गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। दरम्यान मंडलिक यानं सेनापती बापट मल्टीस्टेटच्या सोसायटीच्या संचालक मंडळाशी संगनमत करून सोसायटीच्या मालकीच्या सुपा MIDCतील फ्लॅट आणि सूर्यतारा नावाची कंपनी विकत घेतल्याचं तसंच सदर खरेदीसाठी सेनापती बापट संस्थेतनं कर्ज घेतलं असल्याचं निदर्शनास आलं आहे। तसंच त्यानं सदर कर्जाची परतफेड न करता पुन्हा तीच मालमत्ता तारण देऊन ॲक्सिस बँकेकडनं 7 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचं कर्ज घेतलं असल्याचं निष्पन्न झाल्यानं मंडलिक याला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे। या गुन्ह्यामध्ये चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ संशयित आरोपी आहेत। मात्र ज्या कर्जदारांनी कर्ज घेतलं आहे आणि त्यांनी परतफेड केली नाही अशा कर्जदारांना या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात येणार असल्याचं तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितलं। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।